जरी तुम्हाला दिसत नसले तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। त्यामुळे तुम्ही सर्व शांततेने माझं बोलणं ऐकून घ्या अशी विनंती करते। माझ्या या मंचावर उपस्थित माझे बंधू महादेवराव जानकर, या जिल्ह्याचे पालकमंत्री रामभाऊ शिंदे, मंचावर उपस्थित आमचे बंधू मंत्री सदाभाऊ खोत, खासदार, शेतकऱ्यांचा लढा देत असलेले एक आक्रमक नेतृत्व राजू शेट्टी, खासदार आपल्या सगळ्यांच्या लाडक्या प्रीतमताई, मंचावर उपस्थित आमदार आदरणीय आरती देशमुख, आमदार मध्ये नवनाथ, एका बाजूला आता वळवळ करू नका। आता मी मागे कशी दिसेन, डोकं तर लावा। मला काय चारी बाजूला मुलगा फिरवता येतं का? बरं, आता आवाज आहे का बघायचं काही नाही, फोटो बघा, फोटो मोबाईल मधला। आणि मंचावर उपस्थित आमदार भीमरावजी धोंडे, आमदार आमचे बंधू मोहन फाड, आमदार आमचे दगबग आमदार कर्डिले साहेब, आमदार कोणचे मंचावर उपस्थित मुरकुटे आमदार, या मंचावर उपस्थित गोविंदांना केंद्रे, फुलचंदराव कराड, डॉक्टर कराड, उपस्थित सर्व मान्यवर, आता सगळ्यांची नावं घेत नाही, माझ्या लोकांना चटके बसायले, थांबा थांबा थांबा। रासपचे नवीनच झालेले नेते अमित पालवे, नाम जानकर साहेब, तुम्ही माझं घर फोडलं। माझ्या घरातलं एक व्यक्ती राष्ट्रवादी तर आता रासपात आहे, कसं करावं? पण सर्वप्रथम इथं उपस्थित अपसात बोलायचं नाही पोरा। पोलिसांनो, तुम्ही काय फक्त वरच सुरक्षा द्यायची होती का? इथं शांतता बाळगा। इथे कितीही राग आला तर 10 मिनिटं ऐका जरा। आपण ऐकल्याशिवाय आपल्याला इथून संदेश घेऊन जायचा आहे ना। सर्वप्रथम मी माझ्या बांधवांना विजयादशमीच्या, दसऱ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा देते। मागच्या दसऱ्याला मी गडावरून भाषण केलं होतं। भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन मी सांगितलं होतं की माझे बंधू जे आमदार आहेत ते पुढच्या दसऱ्यापर्यंत आमदार होतील। सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर नामदार झाले आणि आमचे एक बंधू हे राज्यमंत्र्याचे कॅबिनेट मंत्री झाले। आणि नुसते कॅबिनेट मंत्री नाही तर माझ्याच खात्याचा वारसा त्यांना दिलेला आहे। माझ्या सगळ्या भावांना माझ्यामुळे मी लाल दिवा दिलेला आहे की नाही? मी भावांसाठी खूप लकी आहे। लाल दिवा माझ्यामुळे भावांना मिळतो, आता हे तुम्हाला सर्वांना मान्य आहे। माझ्या भगवान बाबांच्या प्रती काय भावना आहेत हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। मुंडे साहेबांनी शेवटचं भाषण गडावर केलं तेव्हा मला सांगितलं होतं, पंकजाताई, हा भक्तीचा वारसा मी तुम्हाला देत आहोत, ही परंपरा तुम्हाला चालवायची आहे। आणि मला माझ्या वडिलांच्या 14व्या दिवशी जेव्हा मी अस्थी घेऊन आले होते तेव्हा या गडाने मला कन्या म्हणून स्वीकारलं होतं आणि एकदा मुलगी मानलं
तर त्या गडाचं माझं नातं आता भक्ताचं आणि देवाचं राहिलं नाही, आता लेकराचं आणि बापाचं झालेलं आहे. हा माझा बाप आहे ज्याच्या दर्शनाला मिळाले. भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन मी हेच सांगितलं होतं. कारण गोळेगावच्या कार्यक्रमाच्या वेळी मी गडावर आले होते. मी हेच सांगितलं होतं की मी जे भगवान बाबाला मान्य आहे तेच होईल. आज मी तुमच्या समोर इथे भगवान गडाच्या पायथ्याशी सभेला उभी आहे. तुम्ही म्हणताल नाही काली कशाला सभा घेत, वर का घेतली नाही? याचं उत्तर आज मी तुम्हाला काय द्यावं मला प्रश्न पडतो. अंतर्मुख होऊन मी विचार करते. मी लहान होते तेव्हा माझे बाबा मला एक गोष्ट सांगायचे. आपसात बोलू नका रे, इन्स्ट्रक्शन देऊ नका, सगळे शांत आहेत आणि सगळे रेकॉर्ड करा. मला माझे बाबा लहानपणी एक गोष्ट सांगायचे. आमच्याकडे अँबॅसिडर गाडी होती. प्रवासाला जाताना मी बाबांना सांगायचे मला एक गोष्ट सांगा. त्यांची एक आवडती गोष्ट होती हिरकणीची. हिरकणीची गोष्ट होती. रायगडावर दही दूध विकायला जाणारी हिरकणी रोज जायची लहान तहान लेकरू घरामध्ये ठेवून, आणि त्या हिरकणीने वर तिचं दही दूध विकलं की संध्याकाळी घरी यायची. गरीब बिचारी, दही दुधावर भागत होतं तिचं. रायगडावर एक दिवशी हिरकणीने दही दूध विकता विकता उशीर झाला आणि रायगडाचे दरवाजे बंद झाले का नाही? हिरकणीला खाली जायचं. चौकीदाराला विनंती केली, अहो मला थोडी सांड करून द्या, मी बाहेर जाते, माझं तहानं लेकरू खाली आहे. हिरकणीला त्यांनी सांगितलं नियम म्हणजे नियम, आम्ही रायगडाचे दरवाजे तुझ्यासाठी उघडणार नाही. तिला तिच्या लेकराची आठवण येत होती. लेकराच्या आठवणीने हिरकणीला पाना फुटला. त्या लेकरात तिचं दूध पितं लेकरू घरात होतं. त्या हिरकणीला तिच्या मायेमुळे ती हिरकणी आतुर झाली. आता मी कशी जाऊ? एवढा मोठा गड. ती हिरकणी मोठ्या धैर्याने खाली उतरली आणि आपल्या लेकराला जवळ केलं. या हिरकणीने हा गड उतरला म्हणून तिला महाराजांपुढे देण्यात आलं. या हिरकणीने हा बुरुज उतरली आहे असं सांगण्यात आलं. शिवरायांनी काय केलं? हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये न्याय देण्याची भूमिका छत्रपती शिवरायांनी पेरलेली आहे आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये भगवान बाबासारखे संत होऊन गेले आणि या भगवान बाबांनी आपल्याला वैभवाची परंपरा दिलेली आहे. ती हिरकणी खाली उतरली. त्या बुरुजाला हिरकणीचा बुरुज म्हणलं गेलं. हिरकणी आपल्या लेकरासाठी एक बुरुज खाली उतरली, तर मी अहंकाराचा कारस्थानाचा बुरुज खाली उतरून आज इथे आले ते माझ्या या लेकरांसाठी आले. मी इथे आले कारण मला सांगितलं गेलं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. कारण मी मंत्री आहे. मंत्री तर मी नंतर आहे. आधी मी सुजाण नागरिक आहे, भगवान बाबांची भक्त आणि मुंडे साहेबांची कन्या आहे. मी आयुष्यात कधीही काही चुकीचं केलेलं नाही आणि करणार नाही, कुठल्याही नियमाचा भंग करणार नाही म्हणून मी इथे आलेली आहे. मला अहंकार नाही पण मला स्वाभिमान आहे. मी नतमस्तक झाले भगवान बाबांच्या चरणी आणि इथे आले आहे हे माझ्या लेकरांसाठी आले आहे. नको माझ्या लेकराला काय व्हायला. कायदा आणि सुव्यवस्था जर वर निर्माण होते 500 मीटरवर निर्माण होत नाही म्हणजे कोण निर्माण करतं हे न कळण्या एवढे आमची यंत्रणा मूर्ख आहे. आणि मी कुणाला घाबरत नाही, पण मी संस्कारी आहे. ज्याला एकदा या गडाला मी बाप मानलं त्या गडाच्या विरुद्ध माझ्या तोंडून कधीही मरेपर्यंत शब्द बाहेर पडणार नाही. हे माझ्या बाबांचा वारसा आहे, माझ्या भगवान बाबांचा वारसा आहे. भगवान बाबांच्या गादीच्या विरुद्ध माझ्या श्वासापर्यंत माझ्या तोंडून शब्द बाहेर पडणार. कधी कधी जीवनामध्ये अशी प्रसंग येतात. आता आपल्या जानकर साहेबांना थोडा त्रास झाला. मला वाटलं शुगर झाली का, कारण भूक उपाशी आहेत. दरवर्षी पुरणवरणाचं जेवण जेवायची सवय लागली. आज इथे आले, तुम्हालाही काही जेवण नाही मिळालं, मला माफ करा. माझ्यासाठी उपाशी तापाशी उन्हात तुम्ही इथे बसलात. तुमच्यामध्ये आज मला भगवान बाबांचं दर्शन झालंय हे सांगायला मला माझे लाखो भाविक, माझे लाखो बंधू उपाशी आहेत.
तर माझ्या पोटात अन्नाचा दाणा नसला तरी माझ्या आवाजामध्ये जराही कुठेही कमतरता आलेली नाही. तुम्ही दिलेली मला शक्ती आहे. आज भगवान बाबांच्या दर्शनाला मुंडे साहेब, आता मुंडे साहेब दैवताला प्राप्त झाले, आत्मा झाले, गेले असतील आणि भगवान बाबांना म्हणत असतील, भगवान बाबा तुम्हीच सांगा काय करायचं. भगवान बाबा म्हणत असतील मुंडे साहेबांना, मुंडे साहेब तुम्ही देखो भगवान बाबा और जनता किसके साथ है ते समजा. माझ्या भूमिकेमध्ये प्रतारणा असेल. मी जर कधी लोकांना, समाजाला कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही भाषेचा असो त्या वंचिताला स्वतःपासून दूर ठेवलं असेल तर माझ्यासाठी एवढे लोक एवढ्या उन्हात भर दसऱ्याचं सीमोल्लंघन करून एवढ्या संख्येने इथे आले नसते. हे तुमचे ऋण मी आयुष्यात कधीही फेडू शकणार नाही. माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तरी मी तुमच्या ऋणात राहीन. हे मी तुम्हाला आज या निमित्ताने शब्द देतो. काय आहे इथे आज आपण आलोय? छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये डोंगर दरातल्या लोकांचं जीवन सुधारण्यासाठी भगवान बाबांचा जन्म झाला आणि भगवान बाबांनी या डोंगर दरातल्या लोकांचं जीवन सुधारण्यासाठी या डोंगराच्या माध्यमातून एक वैभवशाली परंपरा दिली. जमीन विका पण शिका असं भगवान बाबा म्हणायचे. शिका आणि समृद्ध व्हा असं भगवान बाबा म्हणायचे. सुसंस्कृत व्हा असं भगवान बाबा म्हणायचे. आज भगवान बाबांच्या या विचारांवर चालणारा हा गड आहे. ऊसतोड कामगारांचा गड आहे. ऊसतोड कामगारांच्या घामातून उभा असलेला हा गड आहे. या ऊसतोड कामगारांच्या हातामध्ये कोयते द्या हे माझं स्वप्न नाही. माझं स्वप्न आहे की या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातले कोयते काढून या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातामध्ये पुस्तकं द्यायचे. यांना डॉक्टर करायचंय, यांना इंजिनियर करायचंय. यांची पुढची पिढी उसाच्या फडामध्ये जाऊ द्यायची नाही. हे माझं स्वप्न आहे. तुमच्या कोयत्याचा वापर हा तुमच्या ऊस तोडण्यासाठी करा फक्त, बाकी कशासाठी करायची गरज नाही. बाकी तुमच्या हातातला कोयता काढण्यासाठी पंकजा मुंडेचं जीवन गेलं तरी चालेल. मी तुमच्या पाठीशी उभा आहे. आज मी या माध्यमातून या सभेमधनं हे आव्हान करत आहे. मी तुम्हाला आश्वासन देत आहे की ऊसतोड कामगारांचा जोही मुलगा इंजिनिअरिंग आणि मेडिकलला लागेल त्याला वर्षाला 21,000 रुपयाचा चेक हा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मधून दिला जाईल आणि त्याच्या शिक्षणाचा खर्च केला जाईल. त्याला मोठं केलं जाईल, त्याची पिढी घडवली जाईल. हे मला पाहिजे. कुणासमोर तुम्ही हात पसरावे ही माझी इच्छा नाही आणि तुमच्या पाठीशी मी उभे राहीन. चंड आणि मुंड असे राक्षस. आज मी विचार करत होते, जेव्हा भाषण करायच्या आधी मी सहज आपलं वाचत होते. अष्टमी झाली काल, परवा अष्टमी झाली. या देवीचे नवरात्रीमध्ये 9 रूप असतात. देवी सात्विक असते, देवी सोज्वळ असते, देवी मातृत्वाची झलक तिच्या चेहऱ्यामध्ये दिसते. पण देवी जेव्हा दुर्गेचा अवतार धारण करते तेव्हा शंकराला तिच्या पायाशी नतमस्तक शंकराला जावं लागतं, मग देवी त्याच्यावर शांत होते. हा आपला आदिशक्तीचा इतिहास. चंड आणि मुंड राक्षसाचा वध हा दुर्गाष्टमीला देवीने केलेला आहे, दुर्गा देवीने केलेला आहे. मलाही चंड आणि मुंड राक्षसाचा वध करायचा. मी आज देवीच्या प्रतीकातून एक स्त्री म्हणून महाराष्ट्रातल्या समस्त लोकांना आव्हान करते की आपल्या या समाजाला लागलेले 2 कलंक, या समाजाला लागलेले, समाज म्हणजे जात नाही, माफ करा. आज इथे एका जातीचे नाही माझ्या पत्रकार बांधवांनो. इथे मराठा समाजाचे आहेत, माळी समाजाचे आहेत, धनगर समाजाचे आहेत, इथे सर्व समाजाचे मुस्लिम बांधव आहेत. इथे सर्व समाजाचे लोक भगवान बाबांच्या भक्तीनी आणि आमच्याकडून मिळणाऱ्या एका शक्तीसाठी इथे आलेले आहेत, ऊर्जा घेऊन जाण्यासाठी आले आहेत. या सगळ्यांना मी सांगते, चंड आणि मुंड राक्षसाचा आज वध देवीच्या रूपाने आपल्याला सर्वांना करायचं. घरात कॅमेरा समोर बसलेल्या त्या सगळ्या असंख्य बहिणींना मी सांगते की आपल्याला समाजातून आज इथे शपथ घेऊन जायची. माझी इच्छा आहे की गड म्हणजे नुसतं दरवर्षी येऊन इथं दर्शनाला घेणं आणि भाषण करणं हे उद्देश नव्हतं मुंडे साहेबांचा. इथून येऊन आपण संकल्प करायचा, ऊर्जा घ्यायची आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या पिढीला घडवण्यासाठी, योगदान देण्यासाठी शपथ घ्यायची. आज आपल्याला शपथ घेऊन जायची आहे की आपण हुंडा आणि स्त्रीभ्रूण हत्यासारखे राक्षस आपल्या समाजातून संपवून टाकून आपल्या समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं काम करायचं. तुम्हाला आज हात वर करून हाताच्या मुठीवरून तुम्हाला शपथ घ्यायची आहे की आम्ही या समाजामध्ये लागलेला हा कलंक पूर्णपणे मिटवून टाकणार आहेत. मग करा आपले हात वर.
वळा हाताच्या मुठी आणि सांगा की या राक्षसांचा मी संहार करू आणि या राक्षसांचा संहार करून समाजाला लागलेला कलंक कायमचा पुसून टाकू। नेतृत्व म्हणजे राज्यकर्ता आणि मंत्री होणं म्हणजे नेतृत्व करणं नाही। नेतृत्व म्हणजे उंचावर जायचं, नेत्यांनी आणि जनता मात्र खाली आहे, त्यांच्यामध्ये कुठलंही नातं नाही। गर्भात असलेल्या बाळाला जर नाळ कापली तर ते जगू शकत नाही, त्या नाळेतून त्याला जीवनसत्व मिळतात, त्याला जगण्याची शक्ती मिळते। माझी तुमच्याशी नाळ जोडलेली आहे आणि ही जोडलेली नाळ कधीही न तुटू देण्याचा माझा संकल्प आहे, कधीही न तुटू देण्याचा माझा संकल्प आहे। मी तुमची नेता नाही आहे, मी तुमची माता आहे, हे मी तुम्हाला आज सांगण्यासाठी हे सभा मी आलेली आहे। हिरकणीसारखा बुरोज उतरून तुमच्यासाठी, तुमच्या सुरक्षेसाठी मी आलेलो आहे। मला आज तुमचा अभिमान वाटतो। एवढ्या तुम्ही संख्येने असताना माईकवर मी एक आव्हान केलं आणि तुम्ही भगवानगडाची कमान ओलांडली सुद्धा नाही, मला तुमचा अभिमान वाटतो। हा माझा मायाळू असलेला, हा इथे उलटलेला सर्व जाती धर्माचा असलेला हा मोठा समुदाय, या समुदायाच्या ऋणामध्ये आज मी लीन झालेली आहे। राजकारणामध्ये आपण तह करूनच भागत नाही, आपल्याला अनेक वेळा युद्ध करावं लागतं आणि युद्ध करणारा शस्त्र टाकून युद्ध करू शकत नाही। आपल्याला धैर्याने, शौर्याने आणि औदार्याने आपल्या जीवनातला प्रवास करावा लागतो आणि त्याच्यामुळे आपण हे प्रवास करण्यासाठी योद्धा म्हणून समोर जातो। आम्ही आतंकवादी नाही, कारण आतंकवादी असल्यासारखं वाटायला मला आज कोणीतरी सांगितलं यांना नगर जिल्ह्यात बंदी करा, कोणी सांगितलं यांना खालीच उतरवा, यांच्या गाड्याच तिकडे न्या। अरे मी म्हणलं हे काय आहे, मी काय आतंकवादी आहे का, मी काय गुंड आहे का, ही काय परिस्थिती आहे। माझ्या बापाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी काय मागितलं तुम्हाला? जमीन मागितली, मी तुम्हाला काही इस्टेट मागितली, मी तुम्हाला काय अधिकार मागितला? मी वर्षातला 1 तास, फक्त वर्षातला 1 तास तुम्हाला मागितला, आणखी मी तुम्हाला काही मागितलेलं नाही। मी इथे आलेली आहे हे शौर्य दाखवण्यासाठी। जे लोक आपल्या एवढ्या जमलेल्या योद्ध्यांना मागून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात ते आतंकवादी प्रवृत्तीचे, तुम्ही निधड्या छातीचे योद्धे आहात, तुमच्यावर मला अभिमान आहे। आणि हे युद्ध आपलं एकमेकांशी नाही, हे आपलं युद्ध प्रवृत्तींशी आहे। त्या प्रवृत्ती ज्या समाजघातक आहेत, त्या प्रवृत्ती ज्या स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या म्होरक्याला सिद्ध करण्यासाठी समाजाचं विघटन करू शकतात, समाजाला संपुष्टात आणू शकतात, त्या प्रवृत्ती कधीही समाजामध्ये जगू शकत नाही। बरोबर आहे, सदाभाऊंनी उदाहरण दिलं, कौरवाचं आणि पांडवांचं उदाहरण दिलं। कौरव आणि पांडवांच्या युद्धामध्ये, कौरवांच्या आणि पांडवांच्या युद्धामध्ये गुरु आणि शिष्याचं सुद्धा युद्धाचं त्यांनी उदाहरण दिलं। मी पण तुम्हाला महाभारताचं उदाहरण देते। मागे सरका, मागे सरका। जेव्हा गांडीवधारी अर्जुन महाभारतामध्ये युद्धामध्ये तयार झाला, युद्धासाठी जाण्यासाठी तयार झाला, तेव्हा युद्ध होते। युद्ध करायचे तर झेंडे लावा, डोक्याला टिळे लावा असं सांगायची गरज नव्हती। काय युद्ध म्हणजे युद्ध आहे, तुम्ही समोरून आले, आम्ही समोरून आले, युद्ध आहे। युद्धाला तुम्हाला आतंकवादी प्रवृत्तीचे लोक असतात, ते असे संशयित, इथं तू टिळा लाव, तू तिथं दंडुका घेऊन ये, असं नसतं। कुणाला मारायचं रे? मारणारा दांडाही तुमचा आणि वाहणारे रक्तही तुमचं। माझे हा दांडाही माझा आणि रक्तही माझं ना, तुम्ही माझे ना, तुमच्या डोक्याला जर काही झालं, इजा झाली तर माझ्या डोळ्यातून पाणी येणार आहे, हे माझं तुमचं नातं। आज आपण युद्धाला जात असताना गांडीवधारी अर्जुनासारखी परिस्थिती माझी झाली। 9 महिने मी विचार करते काय करू काय नाही, म्हणून मी ठरवलं। श्रीकृष्णाने गांडीवधारी अर्जुनाला सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा अधर्म हा धर्मावर हवी होतो, जेव्हा जेव्हा अधर्माचं साम्राज्य वाढतं, तेव्हा तेव्हा धर्माचा संस्थापना करण्यासाठी, धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी आज कोणाला तरी हातामध्ये गांडीव धरावं लागतं, कोणाला तरी युद्धाला सामोरं जावं लागतं। युद्धाला सामोरं जात असताना आपण कोण समोर आपतेष्ट हे बघायचं नाही, तो अधर्मी असेल धर्मी असेल त्याच्याशी लढायचं आहे। आणि म्हणून मी धर्माच्या बाजूने जाणार आहे, मी धर्माच्या बाजूने, नियमाच्या बाजूने जाणार आहे। हा समाजाचा मेळावा हा माझ्यासाठी राजकारण नाही, हे माझ्यासाठी समाजकारण आहे।
त्या वंचितांना, त्या पीडितांना, ज्यांना स्वप्न बघण्याची सुद्धा मोहलत नव्हती, त्यांना 25 वर्षापूर्वी स्वप्न बघण्याची संधी मुंडे साहेबांनी व्यक्त करून दिली. तेव्हा तुम्हाला सांगितलं जायचं, अरे तुमची स्वप्न बघण्याची अवकाश नाही, तुम्ही राजकारणात तुम्ही राज्य करू शकत नाही. त्या मुख्य प्रवाहात आणलेले हे सगळे लोक आज इथे प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत. त्या सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणून लोकप्रतिनिधी करण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं. मुंडे साहेबांवर लोकांनी एवढा प्रेम केला. मुंडे साहेबांच्या प्रेमामध्ये जेव्हा मुंडे साहेब गेले तेव्हा आपल्या एका डोळ्यातून अश्रू आणि एका डोळ्यातून अग्नीचा वर्षाव होत होता, कारण आपला नेता गेलेला आपल्याला सहन झाला नाही. पण कितीदा मारायचं त्या नेत्याला. आज साहेब जगात नाही, झाले ते आपल्यामध्ये राहिले नाही. त्याच्यानंतर त्यांचा वारसा माझ्या छोट्याशा खांद्यावर माझ्या ताकदीने मी पुढे न्यायचा प्रयत्न करते. किती एखाद्याला घेरायचं, किती एखाद्याला अभिमन्यू सारखा भ्रष्टाचाराचे आरोप कर, कुठे त्यांच्यावर केसच कर, कुठे राजीनामेच माग. आता तुमच्या म्हशींनी दूध दिलं नाही तरी मीच राजीनामा द्यायचा करे. मी जर या राजकारणात तुमच्याशी प्रतारणा केली असेल, जनतेच्या हिताचा कुठलंही काम करण्यामध्ये स्वतःचा स्वार्थ साधला असेल, तर राजकारणात मी क्षणभरही राहणार नाही. मी तुमच्यासाठी इथे आहे. माझा राजीनामा लिहून हेलिकॉप्टरमध्ये तयार असतो. ज्या दिवशी वाटेल की पंकजांनी लोकांना लाज आणली, मी तुमच्यामध्ये राहणार नाही. कारण माझ्यावर कुठले आरोप सिद्ध करता येत नाही. मग काय करायचं? तर यांची प्रतिमा मलिन करा. ती गुंडचे, ती मवालीचे, तिने धमक्या दिल्या. आता मी तुम्हाला धमक्या द्यायची काय गरज आहे? तुम्ही सगळे आहेत नाही ते. मी धमक्या द्यायची काय गरज? अरे त्या बीड जिल्ह्याचं राजकारण आज राजकारणात तुरटी फिरवून 7 अतिशय सज्जन शांततेने जिल्ह्यामध्ये कारभार चालू आहे. अरे माझ्या लोकांचं सोडा, विरोधकांच्या सुद्धा बद्दल मी कधी वाईट विचार करत नाही. मी विचार करते निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये आपण एकमेकांसमोर यावं, लढावं, जिंकावं. पण एखाद्याचं घरात उद्ध्वस्त करावं हे माझं स्वप्न नाही. माफ करा, हे मुंडे साहेबांचं रक्तातले गुण असूच शकत नाही. मी करणार. मी लढाई जिंकली तर मी त्या जिंकण्याविषयी लोकांचे आभार मानेन. आणि मी हा लढाईमध्ये जर पराभूत झाले तर ते सुद्धा तेवढ्याच मोठ्या मनाने मी स्वीकारेन. हे माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं. आज मला माहित नाही कोण जिंकतं आणि कोण हरतं. आज मी सत्तेमध्ये आहे, पण ही सत्ता तुमच्यासाठी आहे. ही सत्ता तुमच्यासाठी आहे. तुमच्या चरणी ही सत्ता घालायची म्हणून संघर्ष यात्रा करून 4000 किलोमीटर महाराष्ट्रात मी फिरले. कारण तुमच्या तोंडचा घास नियतीने मिळवून घेतला होता. मी तुमच्यासाठी आले. मला आज इच्छा आहे की या महाराष्ट्रामधला सर्व जाती धर्म सुखाने नांदावं. दुर्दैव वाटतं मला आज महाराष्ट्रामध्ये काय होतं. सदाभाऊ मी म्हणत होते, अरे शेतकऱ्यांचे मोर्चे निघायचे, पीडितांचे मोर्चे निघायचे, शिक्षकांचे मोर्चे निघायचे, शेतमजुरांचे मोर्चे निघायचे. आता त्याचे शक्ल झाली, त्याचे तुकडे झाले. आता मोर्चे निघायला लागले या जातीचे, मोर्चे निघायला लागले त्या जातीचे. दुर्दैव वाटते. बरोबर, हा रयतेचा लढा आहे. मराठा समाजाच्या त्या सगळ्या तरुण बांधवांचा लढा आहे. मी त्यांच्याशी सहमत आहे. वर्षानुवर्ष सत्ता असून सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही आणि आज त्यांना मोर्चा करायची वेळ आलेली आहे. माईक बंद झाला. बरोबर. आता एखादं वाक्य नाही ऐकलं तर काय आपल्याला परीक्षा द्यायची का? मी सहमत आहे. मी माझी त्याच्याबद्दल मला त्याचं कौतुक वाटतं. वर्षानुवर्ष सत्तेमध्ये प्रस्थापित असताना सुद्धा आपल्या समाजाला न्याय नाही देऊ शकले. गरीब मराठा तरुणाला आज नोकरी नाही, त्याला शेती करायची ताकद नाही, त्याला अभ्यासामध्ये जरी चांगला असला तरी त्याला शिक्षणामध्ये पुढे जायची त्याची शक्ती नाही. त्या तरुणाला शक्ती देण्याचं काम हे केलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर बहुजनांचा सुद्धा न्याय कायम ठेवला पाहिजे, ओबीसीचा न्याय कायम ठेवला पाहिजे. आणि या जातीपातीचं राजकारण करत असताना तुमच्या मनातून आपल्या जात नसेल तर कसं आपण जातीपातीच्या राजकारणावर विजय मिळवणार आहे? आपण एकीकडे म्हणतो दलितांवर एवढे अन्याय होत आहेत. या दलितांवर अन्याय होत असतील, एखाद दोन खोट्या केसेस होत असतील, एखाद दोन खोट्या अट्रॉसिटी, पण का मनामधली दलितांच्या विषयीची जातीची भावना आपल्या लोकांमधल्या मनातली पुसून नाही गेली? का त्या दलितांना न्याय देण्याचं काम आपण करू शकत नाही? का त्या त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण अयशस्वी ठरतो? का त्यांना रस्त्यावर येऊन न्याय मागावा लागतो? का त्यांच्या गावोगावी अन्याय होतो? सगळ्या जाती आणि धर्मातल्या लोकांनी एकत्र यावं,
त्यांची एक मोठ बांधावी आणि त्यांनी सार्वजनिक आणि सामुदायिक हितासाठी लढावं. हे खरं राज्यकर्त्याचं कर्तव्य आहे. लोक रस्त्यावर येत असतील, लोक तुम्हाला न्याय मागत असतील आणि तुम्ही त्यांना देऊ शकत नसतील तर या सत्तेमध्ये आपण होऊन उपयोग काय असा प्रश्न माझ्या मनाला पडतो. मला वाटतं दलित बांधवांपासून ते मराठा समाजापर्यंत, ओबीसी बांधवांपासून ते मायनॉरिटीपर्यंत सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका 6 दशकात कुणाला घ्यावीशी वाटली नाही आणि आज एका वर्षामध्ये सर्व चित्र बदलेल अशी आपली अपेक्षा आहे. हे चित्र बदलायचं असेल तर ते राज्यकर्त्यांपासून सुरू होणार नाही, ते तुमच्या मनापासून सुरू करावं लागेल. तुमच्या भूमिकेमध्ये ठाम राहून तुम्हाला न्याय देण्याची भूमिका करावी लागेल. हा संदेश आमच्यासारख्या लोकांनी दिला पाहिजे. लोक जातीच्या शिऱ्या चढून राजकारण तर करतात, जातीच्या शिऱ्या चढून लोक आमदार खासदार मंत्री बनतात आणि मग वळून बघायला जात त्यांना आठवत नाही आणि परत निवडणूक आली की जातीच्या मागे लागतात. जातीच्या मागे जात एकच आहे, मनुष्याची जात आहे आणि त्या मनुष्याच्या सगळ्या त्या जातीची वंचितांची जात आहे. त्या वंचितांशी नाळ जोडल्यामुळे मरून सुद्धा माझ्या वडिलांचं नाव घेतल्याशिवाय एकही कार्यक्रम होत नाही. विरोधकांचाही हे मी त्यांच्याकडून शिकले. सत्ता नव्हती त्यांच्याकडे पण लोकांशी त्यांची नाळ जुळली होती आणि म्हणून तुमच्याशी नाळ जुळणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. तुमच्या चरणी मी नतमस्तक होते. आज तुम्ही माझ्यावर आशीर्वादाने मला एवढे उन्हाचे चटके बसतायत लोकांना, पण मला आज उन्हाचे चटके बसत नाही. तुमच्या प्रेमाची सावली आज माझ्या डोक्यावर आहे. मला विचारलं पत्रकारांनी, ताई तुम्हाला वेदना होतात का? म्हणलं हो वेदना होतात, मी माणूस आहे, मी दगड नाही, माणूस आहे, त्यातल्या त्यात एक स्त्री आहे, मला वेदना होतात. परत परत अनाथ होण्याच्या वेदना काय असतात ते मला माहिती आहे, मला माहिती आहे. पण त्या वेदनांचा विजय करून, त्या वेदनांचा मी विजय मिळवून माझ्या समाजाला दिशा देण्यासाठी इथे आहे. मला माझी शक्ती नाही दाखवायची आहे, मला हेच दाखवायचं आहे की तुमची भक्ती ही शक्ती याचा संगम हा सर्वश्रेष्ठ आहे. आज तुम्ही जे वागलात, तुम्ही जे तुमच्या माझ्या दिलेल्या शब्दांचं पालन करून जे प्रदर्शन केलं त्याच्यामुळे आज मी मोठी झालेली आहे. स्वतःच्या नजरेतून मोठी झाले, तुम्ही माझ्या नजरेतून त्याही पेक्षा मोठे झाले. मी भगवान बाबांच्या चरणी दर्शनाला गेले असताना आज मला भगवान बाबांचं दर्शन तिथे झालं, पण मला आज भगवान बाबांचं दर्शन एवढ्या सगळ्या जनसमुदायामध्ये झालं. आपण एखाद्या सुनेला धक्के मारून घराच्या बाहेर जरी टाकलं तरी ती तुमचा दरवाजा भरून हक्काने येते घरामध्ये, पण आपल्या लेकीला जर आपण घराच्या बाहेर टाकलं तर तिला परत दारा माहेरी पाऊल ठेवताना 10 वेळा विचार करा वाटतो, तिचा भावना दुखावल्या जातात. आपल्या घरी लग्न असलं, धाकट्या लेकीचं तर मोठ्या लेकीला मूळ पाठवल्याशिवाय मोठी लेक येत नाही, रिवाज आहे का नाही? लग्न झालेल्या पोरीला आपण तू म्हणत नाही, बाई म्हणतो, तुम्ही म्हणतो, तिला आपण मान देतो. मला एवढा विश्वास आहे पुढच्या दसऱ्याला या भगवान गडाच्या गादीवर विराजमान असलेले महंत मला या दसऱ्याला मुलगी म्हणून पुढच्या बोलवणार आहेत, हा मला विश्वास आहे. आणि तेव्हा मग मी लेक म्हणून येणार आहे आणि लेक म्हणून भगवान गडाच्या प्रती कधीही मी अपशब्द काढणार नाही. मी कधीही भगवान बाबांच्या प्रती माझ्या मनामध्ये प्रतारणा नाही. भगवान बाबा हे देवस्थान आहे, भगवान बाबा हे दैवत आहे. मुंडे साहेब हे आपल्यासाठी युगपुरुष आहे. भगवान बाबा हे भगवानगड हे आमचा शिखर आहे, गोपीनाथ गड ही पायरी आहे. पंकजा मुंडे तर त्याच्याही पेक्षा लहान. मी लहानच आहे. लहान असल्यामुळे आपण आपल्या मर्यादेत राहणं हे सुद्धा आपले संस्कार आहे. माझ्या मर्यादा एवढ्या मोठ्या आहेत, डोळ्याला जिथपर्यंत जाते लोक दिसतात. किती पार्किंग लांब रे बाबा, किती चालत यावं लागलं तुम्हाला, अजून लोक यायलेच आहेत. मला या लोकांच्या या शक्तीचं काय करावं. मी आज तुमच्या ऋणामध्ये वाकले, मला आज तुमच्या उपकारामध्ये मी दबले आहे. तुमच्यासाठी माझं जीवन आहे आणि आज मला वाटतं की जरूर मी सर्व म्हणजे माझ्या मनामध्ये वैराग्य आलंय की आता मला आयुष्यात काही नाही पाहिजे, मला या लोकांच्या डोळ्यामधली ही चमक कधीही कमी नाही झाली पाहिजे. हे माझं जी शक्ती तुम्ही मला दिली ती शक्ती माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत तशीच राहील, असं काम माझ्या हातून होईल हा विश्वास मी तुम्हाला देते. आणि या महाराष्ट्रामध्ये आम्ही सत्तेमध्ये बसलो आहोत ते तुमच्यामुळे बसलो आहोत आणि तुमच्यासाठी बसलो आहोत हे आम्ही विसरणार नाही आणि कोणी विसरत असेल तर त्यालाही विसरू देणार नाही. हा माझा
इशारा आहे. आपण सर्वजण, कोणावर माझा राग नाही, कोणी कुठे जागा दिली, कोणी कुठे, माझा काही हट्टच नव्हता, मी मागितलेच नाही, मी कोणालाही काही मागितलं नाही. तुम्हाला हात जोडून एकच गोष्ट मागते, भगवान बाबांच्या संस्कारांना आणि मुंडे साहेबांनी शिकवलेल्या विचारांना धक्का लागेल असं काही न करता अतिशय शांततेने, अतिशय स्वाभिमानाने आपण दसऱ्याला जा. हे सीमोल्लंघन माझा हा समाज असं वागू शकतो, हे सीमोल्लंघनात तुम्ही केलेलं आहे एक आदर्श लोकांपुढे घडून दिलेला आहे. एवढ्या लोकांना हँडल करायला 10,000 पोलीस कामाला नाही आले, पंकजा ताईंची माईक मधून दिलेलं निवेदन कामाला आलं, हे जगासमोर गेलं. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही भगवान बाबांच्या विचारांवर, त्यांच्या संस्कारांवर अतिशय शांतपणे घरी जा. विजयादशमीच्या निमित्ताने केलेलं हे सीमोल्लंघन एक मोठा यशस्वी पाऊल आहे भविष्याच्या सुवर्ण सकाळी. आपण वादळाला सामोरं गेलो, आपण दुःखी झालो, आपण कष्टातून गेलो, पण या वादळाला सामोरं जाऊनही जेव्हा वादळातून माणूस शांतपणे पुढे जातो, तेव्हा माणूस एक चांगला सुंदर सूर्योदय बघतो आणि तो सूर्योदय आपल्याला दिसणार आहे, हा विश्वास आहे मला. या जागेसाठी ज्यांनी जमीन दिली त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते आणि आपल्या वाणीला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भगवान.